जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत करतो तुमचं आपल्या BTSच्या ब्लॉग मध्ये. अशा प्रकारे आज एवढा पाय दाखवता येणार नाही, पण जेवढं कॉमेडी दाखवता येईल तेवढं मागच्या टायमात तुम्ही पाहिलंच असं कसं झालं. हे दुसरं शूट आहे आपलं, एकदम खतरनाक आहे. आणि का इथं चाललंय यांचं काय काय. आणि मॅडम एक मॅडम आतमध्ये इथं यांनी आम्हाला लय घाण धोका दिलाय. असला घाण हे आमच्या शूटला नव्हती, ह्या सरांच्या शूटला होती. लय घाण गोलीगत धोका दिलाय. पाव ब्लॉग कंटिन्यू करा. काय का तुझी बहीण बसलाय त्या बाळात निवड नुसतं घरात घेरी पाहिजे केवढी झाली. फुकटचं खायचं लोळायचं एवढंच येत नुसतं. चांगले बोलू बोलू थकले. अशी काय करते नवऱ्याची म्हणलं. हे कोण? अहो हे म्हणजे भाऊजी आहेत का घरात? ते नाही आहेत. काय काम होतं तसं? बहिणी हे आहेत का घरात? कोण? हे कोण? अहो हे म्हणजे भाऊजी आहेत का घरात? ते नाही. कोण जाणार राव. तर मित्रांनो काल विषय असा झाला का नाही, काय कारणांमुळे पावसांमुळे शूट आपण कॅन्सल केलं. आज शूट लावलं परत, पण कालचं सीन आजचं सीन करून मस्त करू. पण आज एक आर्टिस्ट नाही आपल्यात, त्यामुळे आपण एक आर्टिस्ट लगेच घेऊन टाकली. ते जाऊन द्या. पण आता सगळी टीम आहे इथं. एक नंबर वाटतं. भाऊचा बर्थडे, भाऊ वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नाही तुला. तर एक नंबर वाटते नाही का. विषय असा आहे का नाही, हिजे एक 2-3 फुटेज आहेत माझ्याकडे, ते टाकणार आहे. ते एक शॉर्ट नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा, काय होते बघा. तर नमस्कार मित्रांनो, आमचं चाललंय इथं शूट आणि आमचे हिरोईन. कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला खूप भारी वाटतंय तुमच्यासोबत काम करून. आमची खूप दिवसांपासून इच्छा होती सुजल पवार सोबत काम करायची. तर सर आमच्या नशिबानं आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याचा चान्स मिळालेला आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते. झालं खाल्लं नशीब बिशीब काही कष्ट लावले काय खरं ते खरं सांगणार आहोत. कसं वाटतंय? खरं सांगू रे बाय बाय. तो चावर आहे तुम्हाला लागले चला रे उठा. नवरा आहे ह्या मॅडमचा नवरा हे आहेत आणि यांचं घरी 2 मिनिटं सरची. चला पायल मॅम मंगळसूत्र घाला माझ्या नावाचं. घातलं का? मी घातलं तर सॉरी ऐक ना मला घाल. वरती झालंय पूजा दमनी घालू का मी? अरे घालतो ना. अरे घालतो. अगं दमनी. अगं मंगळसूत्र म्हणलं. अगं दमनी घालतो. अगं मंगळसूत्र म्हणलं. अगं दमनी घालतो. अगं मंगळसूत्र म्हणलं. अगं दमनी हळूहळू घालतो. चला तुम्ही कंटिन्यू करा. कसं वाटतंय मग भावा? कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. फर्स्ट टाइम हा का? हे तर भावा आपलेच आहेत, काही विषय नाही. ओ मॅडम तुम्ही आमच्यात नवीन मेंबर आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? सगळ्यात पहिलं मंगळसूत्र नीट करून. आतापर्यंत आम्हाला मस्त वाटतंय. आता पण असं काही नाही, आमच्यावर काम करताना मजा येते. आमचे मॅडम अरे इथं बाय बाय. ते नाही येत घरात. काय काम होतं? काय नाही होतं थोडंसं. कट
आणि तू पण बोलायचा तुला आला म्हणजे तिला ते रातभर झोप दिला नाही पोरीने मला मी कसं वाटलं रात्री फुल माईक चालू कंटिन्यू. तर मित्रांनो विषय शपथ भाऊ काय विषय येऊ काय पायल काय हे पायल काय विषय येऊ टिकल्या बिकल्या कशाला लावल्या अंगाला कधी लावल्या तुझीच आहे तुझ्या कापड नाही तर सेम आहे तू बी लावली नाही ना बाई माझी बायको चिडे नको करू. चला भारी चला ओके सरजी. अरे लग्न झालंय सुधर की लग्न झालंय सुधर की आपण 2-4-5 साल करता जाऊन बाय गुड नाईट. नात करते काय यावंच लागतं मग काय. मी काय म्हणतोय ओ वहिनी हो तुम्ही म्हणलेले आवडता हो अहो तसं नाही हो तुमचं मन लय आवडतं वहिनी हो अहो वहिनी अहो वहिनी तुमचं मन मला लय आवडतं खरंच. अहो भाऊजी माझं मन आवडो की मी आवडो पटवली तर तुम्ही ती सटवीच ना. हो वेळ अशी होती ना मला पटवायला लागली थोडं थांबायचं होतं वहिनी थोडं. आई शपथ सांगतो कुठं ती रम्मा कुठं ती आमची गंगी गंगी कोण नवी माझी बायको गंगी कुठं ती रम्मा कुठं ती गंगी आपलं काय उळूच्या आवडूच्या काय बोलतात त्याला पंचायत झाली नुसते जाऊन वहिनी मी थोडं धावत होतो हिच्यापेक्षा मला तुम्ही भेटले असते. का भाऊजी इतर रडगाणं माझ्यापाशी करता आणि बायकोची टिकली हाताला लावून येता. तू त्याला काही समजत नाही. चांगलं चलो कॅन्सल बाय गुड नाईट. मित्रांनो आम्ही बसलोय आणि एक सीन आहे चहा घेऊन येताना तर आता यांची प्रॅक्टिस बघा म्हणजे माझा सीन आहे नेहमीच करतात. मुलीचं नाव काय आईला फ्लाईट गेली मुलीचं शिक्षण किती झाले हो इकडं आणा हो इकडं आणा सरजी ऐका ना मला द्या ना हो सर माझं स्टोरेज फुल झालं मला दुसरं काहीतरी वाटलं येता का कुठं काही विचारलंच नाही होईल